आपल्याला अशी शंका असते की ह्या पेशंटला हृदयविकार आहे किंवा हृदयविकाराचा झटका आलेला आहे त्या पेशंटला, तर अर्थातच त्याच्या हृदयविकाराचा रक्तपुरवठा कसा आहे जाणून घेणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपण जी टेस्ट करतो, जी तपासणी करतो, त्यालाच अँजिओग्राफी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अँजिओग्राफी ही एक टेस्ट आहे, ती एक तपासणी आहे, ते ऑपरेशन नाही आहे. हे आम्हाला पुष्कळ वेळा रुग्णांना सांगावं लागतं. त्यांना नुसतं नावाचाच धसका बसतो अँजिओग्राफी म्हटलं की. प्रबोधनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सगळ्यात जास्त मृत्यू हे हृदयरोगाची लक्षणं सुरू झाल्यापासून पहिल्या तासात होतात आणि एकूण होणाऱ्या मृत्यूंपैकी ती संख्या 50% आहे की जी पहिल्या तासामध्ये मृत्युमुखी पडणार आहे. त्याच्यामुळे या पहिल्या तासामध्ये उपचार मिळण्याला खूप महत्त्व आहे आणि म्हणून त्याला गोल्डन आवर असं म्हणतो. की आपण कार्बोहायड्रेट खाणार नाही जेणेकरून वजन लवकर कमी करायचे. अशा रुग्णांना भरपूर वेळेस LDL म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. ज्यांना एक बॉर्डरलाईन शुगर किंवा डायबिटीज आहे त्यांना किटोसिस किटोॲसिडोसिसमध्ये जाऊन काही गंभीर परिणामांचा सामना त्यांना करावा लागतो. डेफिनेटली आता लॉंग टर्म स्टडीज झालेल्या आहेत, कारण PCODचं प्रमाण आता फिमेल्समध्ये इतका वाढलेलं आहे. त्यांचे लॉंग टर्म स्टडी झालेल्या आहेत की ज्यांना कमी वयात PCOD होतो त्यांना पुढे चालून CV रिस्क म्हणजे हृदयरोग होण्याची शक्यता असते आणि त्यासोबतच एखाद्याला स्ट्रोक पण होण्याची शक्यता असते.